सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण श्री क्षेत्र कानिफनाथ या ठिकाणी आहोत। सालाबाद प्रमाणे श्री कानिफनाथ महाराजांचा आज प्रगट दिन मोठ्या उत्साहात संपन्न होत असताना संपूर्ण महाराष्ट्रातले भाविक या ठिकाणी येऊन कुठेतरी देवाप्रतीची श्रद्धा आहे किंवा हे जे बोपगाव ग्रामस्थ पंच कमिटी असेल, नवनाथ पंच कमिटी यांच्या माध्यमातून विविध उपक्रम या ठिकाणी चालू असतात। यावर्षी या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम चालू आहे आणि मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असताना कानिफनाथ प्रति महाराजांच्या प्रति आपली जी भावना आहे त्या भावनेचा कुठेतरी या देवाप्रती एक संवेदना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं आज प्रकट दिनाला भाविक येत असतात। आपल्याबरोबर नवनाथ देवस्थान पंच कमिटीचे सर्व विश्वस्त आहेत। काय सांगाल तुम्ही, हा जो उपक्रम आपल्याबरोबर अध्यक्ष आहेत नवनाथ पंच कमिटी देवस्थानचे, काय सांगाल तुम्ही, हा जो दरवर्षीचा सालाबाद प्रमाणे कार्यक्रम आहे, यावर्षी कुठल्या पद्धतीने काय काय नियोजन केले? आम्ही गेले 3 वर्षापासून हा उपक्रम राबवतोय। दरवर्षी उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला। यावर्षी सुद्धा उच्चांकी भाविक या ठिकाणी दाखल होत आहेत। संध्याकाळपर्यंत 15 ते 20 हजार भाविक दर्शनासाठी हजेरी लावतील। पहाटेपासूनच आज वेगवेगळे कार्यक्रम, भवन, त्याच्यानंतर सहस्रयाग, त्याच्यानंतर भजन, पाळणा, त्याच्यानंतर नाथांचा छबिना असे वेगवेगळे कार्यक्रम सकाळपासून चालू आहेत आणि व्यवस्थितरित्या पार पडलेले आहेत। या ठिकाणी गडावर चांगल्या प्रकारची कामं चालू आहेत। अन्नदान हातचं काम चालू आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला नाथांचं एक माहितीचं असं म्युझियम बनवायचं आमचं नियोजन आहे। त्याचप्रमाणे इतरही अनेक पुढे प्लॅननुसार बगीचा वगैरे कामांचे नियोजन आहे। भाविकांच्या सहकार्याने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने अतिशय उत्तम प्रकारे देवस्थानचा विकास चालू आहे आणि हा जो नाथाचा प्रगट दिन सोहळा दरवर्षी सालाबाद प्रमाणे याहीपेक्षा उत्तरोत्तर असा त्याचे वाढ होईल अशी ग्रामस्थ आणि देवस्थानच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। पंच कमिटीचे दयानंद बापू फडतरे आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल तुम्ही, यावर्षी मी सालाबाद प्रमाणे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक आलेत आणि मंदिराच्या गडावर सुद्धा विविध विकास कामे चालू आहेत। कशा पद्धतीने भाविकांचा एक सहकार्य आणि ग्रामस्थांचं सहकार्य आहे? आज श्री सद्गुरू कानिफनाथ मंदिरावर श्री कानिफनाथ देवस्थानच्या वतीनं श्री कानिफनाथ प्रकट दिन उत्सव साजरा केला जात आहे। हा उत्सव साजरा करत असताना या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अतिशय भक्तिमय वातावरण या ठिकाणी आहे। सकाळपासून होम हवन, इतर भजन वगैरे इतर कार्यक्रम या ठिकाणी चालू आहेत आणि आता आखाडा चालू आहे। अशा पद्धतीनं या ठिकाणी दरवर्षी भाविकांचा भरघोस असा प्रतिसाद वाढतच आहे। यावर्षी तर प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि हा कार्यक्रम चालू असताना नवनाथ देवस्थान कमिटी, समस्त ग्रामस्थ बोपगाव यांनी अतिशय खडतर परिश्रम घेऊन हा कार्यक्रम अतिशय व्यवस्थितपणे पार पाडत आहेत। माझ्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं या कार्यक्रमाला आणि देवस्थान कमिटीला मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो। कानिफनाथ महाराजांच्या प्रतोत्पत्तीने आज देवस्थान ट्रस्टमध्ये जे काही विकास कामं चालल्यात ग्रामस्थांच्या व भाविकांच्या सर्वांच्या सहमताने चालल्यात, तरी आजचे 3 वर्ष झाला हा जो कार्यक्रम प्रगट दिनाचा राबवतोय तो अतिशय सुंदर आणि भाविकांचा चांगला प्रतिसाद आहे। एवढे बोलून माझे मी 2 शब्द सांगतो। महाराष्ट्राच्या पुण्यभूमीमध्ये कानिफनाथ देवस्थान आज नाथांचा प्रगट दिन, या प्रगट दिनाच्या निमित्ताने मी येथील सर्व देवस्थानच्या ट्रस्टींना, भाविकांना शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे आता मी 30 वर्ष झाले इथे येतोय, परंतु फडतरे परिवाराने या ठिकाणी नाथांची जी संजीवनी समाधी तिचा आता उत्स्फूर्त असा या ठिकाणी समाधीचं व्यवस्थित संगोपन केलं, मंदिराचा जीर्णोद्धार केला। या टेकडीवरती, या नाथांच्या गडावरती दरवर्षी रोज या ठिकाणी महाप्रसाद होतो आणि न चुकता फडतरे परिवाराचं आमच्या तुकामाता देवस्थानला आमंत्रण असतं। याच्या आधी यांची होते, त्याच्या आधी बापू होते, त्यानंतर आता माऊली होते, दीपक भाऊ आहेत, आमचे आता नवीन अध्यक्ष सुरेशजी आहेत।
या सर्वांकडनं आमंत्रण येतं. आम्ही न चुकता नाथांवरती श्रद्धा येतो, महाप्रसाद घेतो, देवाचा पाळणा होतो. त्यामुळे येणाऱ्या भाविकांना आणि या नाथाच्या सर्व ट्रस्टींना मी नाथ जन्मदिनाच्या शुभेच्छा देतो. आणि अशीच अजून या ठिकाणी प्रगती हो, चांगलं सुशोभीकरण हो आणि चांगलं हो, एवढीच या ठिकाणी मी सदैव शुभेच्छा करतो. श्री क्षेत्र कानिपनाथ महाराजांचा प्रगट दिन सोहळा फार उत्साहात साजरा झाला. सकाळी पहाटे 4 ते 6 नवनाथ होम हवन झालं. त्याच्यानंतर 7 ते 9 सहस्राधारा याग झाला. तो सहस्राधारा याग म्हणजे अशा पद्धतीने होता की आपल्या भारतात पहिल्यांदा झाला आणि दुसऱ्यांदा महाराष्ट्रात झाला. त्याच्यानंतर नवनाथ याग व दत्त याग झाला. त्याच्यानंतर नाथांचा जन्म झाला. जन्म झाल्याच्यानंतर नाथांचा स्वामी पारायण झालं. त्याच्यानंतर नाथांचा छबिना झाला आणि छबिना झाल्याच्या नंतर आता नाथांचा जागराचा कार्यक्रम थोड्या वेळा चालू होतोय. अशा पद्धतीने एक चांगल्या पद्धतीचा सोहळा झालाय. आज आम्ही 3 वर्ष झाला हा सोहळा करतोय. एकदम चांगला प्रतिसाद लोकांचा मिळतोय त्या सोहळ्यासाठी आणि असंच पुढे मिळत राहावं ही परमेश्वर चरणी प्रार्थना करून थांबतो.
मातृ